नमस्कार, डिजिटल आदिवासी पोर्टलवर पुन्हा ॲपल स्वागत आहे. पाहूया आजच्या बातम्या. कालच्या व्हिडिओवर कमेंट करणाऱ्या प्रेक्षकांमधून आजची निवड झाली आहे. राहुल वळवी, वाघबारी बिजरी धडगाव, हर्षद नागराज पाटील, जुन मोईदा, गणपत वळवी, काकरपाटी, विश्वासराव पाटील, खोंडामळी तालुका नंदुरबार, आशिष दाविद गावित, जयसिंग पाडवी, साकली उमर तालुका अक्कलकुवा, दिनेश वळवी, सिरसाणी तालुका धडगाव, डोंगरसिंग वळवी, असली तालुका धडगाव, नितेश पाडवी, बिजरीपाटी, विजय रमेश पावरा, चिरखंड, लेखक लागपारी, नंदुरबार, संजय वळवी, सोमावल बुद्रुक, केशव वसावे, भगदरी तालुका अक्कलकुवा यांची निवड करण्यात आली आहे. अभिनंदन. तुम्हीही तुमचं नाव आणि गाव कमेंटमध्ये नक्की लिहा. कदाचित पुढच्या व्हिडिओमध्ये तुमचं नावही घेतलं जाईल. बोलेरो पिकअप वाहनातून साग लाकडाची वाहतूक केली जात होती. गस्तीवर असलेल्या पथकाने पाठलाग करीत वाहनासह लाकूड पकडून सुमारे 2,82,482 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला. यावेळी वाहनचालक हा जंगलात वाहन सोडून पसार झाला. ही कामगिरी बिलगाव व अक्राणी वनक्षेत्र विभागाच्या पथकाने केली. नंदुरबार शहरात झालेल्या 3 घरफोडीच्या गुन्ह्यांचा उलगडा करण्यास नंदुरबार शहर पोलीस ठाणे गुन्हे शोध पथकाला यश आले आहे. अवघ्या काही तासातच घरफोडी करणाऱ्या 2 जणांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून 12 लाख रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. शहर पोलिसांनी तक्रारदारांना त्यांचे चोरीस गेलेले मौल्यवान एवज परत मिळवून दिल्याने समाधान व्यक्त होत आहे. स्वतःचे बँक खाते बेकायदेशीररित्या फसवणुकीची रक्कम घेणे व काढण्यासाठी वापरल्याप्रकरणी शहाद्यातील 2 बँकांमधील 2 ग्राहकांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एकाने 1,62,000 रुपयांची तर दुसऱ्याने 1,37,000 रुपयांची फसवणुकीची रक्कम स्वीकारत चेकने काढून सदरची रक्कम लपविण्यासाठी आपल्याच बँक खात्याचा वापर केला. या प्रकारामुळे खळबळ उडाली आहे. मान्सूनने पुन्हा जोरदार पुनरागमन केले असून पुढील 3 दिवस पावसाचा जोर कायम राहण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे. बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे मध्य भारतात पावसासाठी अनुकूल परिस्थिती निर्माण झाली असून त्याचा परिणाम विदर्भात दिसून येत आहे. प्रादेशिक हवामान विभागाने भंडारा, गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोली या 4 जिल्ह्यांसाठी पुढील 3 दिवस ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. राज्यात सन 2026-27 या आर्थिक वर्षासाठी सुधारित प्रधानमंत्री पीक विमा योजना शासन निर्णयान्वये राबविण्यात येत आहे. खरीप हंगाम सन 2026-27 अंतर्गत अधिसूचित महसूल मंडळात चालू वर्षाचे सरासरी उत्पादन उंबरठा उत्पादनाच्या तुलनेत कमी आल्यास शेतकऱ्यांना विमा नुकसान भरपाई लागू होणार आहे. या योजनेत सहभागी होण्यासाठी अंतिम मुदत 31 जुलै 2026 असून जिल्ह्यातील जास्तीत जास्त शेतकरी बांधवांनी आपले विमा अर्ज सादर करून योजनेत सहभागी व्हावे असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शंकर किरवे यांनी केले आहे. लोकनेते स्व अजित पवार यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतर्फे आयोजित जनसेवा सप्ताहाअंतर्गत विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात आले. राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला कार्यकर्ती मालती वळवी यांच्या उपस्थितीत ठिकठिकाणी एक झाड स्व अजितदादा पवार के नाम या संकल्पनेतून वृक्षारोपण करण्यात आले. तळोदा येथील गुरुकृपा मोबाईल शॉपच्या चोरी प्रकरणातील संशयिताला झारखंड राज्यातून अटक करण्यात आली आहे. इतर 2 संशयित फरार असून त्यांचा शोध घेण्यात येत आहे. तळोदा पोलीस व नंदुरबार स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने एका संशयिताला अटक केल्याची कामगिरी केली. नंदुरबार तालुक्यातील शनी मंडळ येथे भारतीय जनता पार्टीच्या वतीने राज्याचे मुख्यमंत्री ना देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिर घेण्यात आले. या शिबिरात 100हून अधिक युवकांनी रक्तदान केले. जमिनीचे फेरफार, 7-12 उतार्यातील त्रुटींची दुरुस्ती व मोजणीची प्रकरणे प्राधान्याने निकाली काढण्यावर भर देण्यात आला आहे. लाभार्थ्यांनी विविध शासकीय योजनांची माहिती घेऊन लाभ घ्यावा असे आवाहन शहाद्याचे उपविभागीय अधिकारी दीपक गिरासे यांनी केले. नंदुरबार येथील महिला महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने लोकनेते स्वर्गीय अजित पवार यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन करण्यात आले. यावेळी प्राचार्य डॉक्टर सुनील कुवर यांच्या हस्ते स्वर्गीय अजित पवार यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आले. राज्य सरकारने जाहीर केलेल्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026 अंतर्गत पात्र शेतकऱ्यांची पहिली यादी बुधवारी सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी जाहीर केली. कर्जमुक्ती योजनेच्या अंमलबजावणीचा मुहूर्त गाठताना पहिल्या यादीत केवळ 533 शेतकऱ्यांचा समावेश आहे. सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक हे गुरुग्रामच्या मेदाता रुग्णालयात उपचार घेत आहेत.
वांगचुक यांनी केंद्रीय मंत्री JP नड्डा आणि जितेंद्र सिंग यांना चिठ्ठी लिहिली आहे. मुलांवर कारवाई करू नका, तुम्ही त्यांच्या मागण्यांवर चर्चा करा. जर तुम्ही हमी देत असाल तर मी उपोषणही सोडायला तयार आहे, असे वांगचुक यांनी या पत्रात म्हटले आहे. संसदेत सार्थक चर्चा कराव्यात, त्यानंतर धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याचा विचार करावा, असंही वांगचुक यांनी या पत्रात म्हटले आहे. नीट परीक्षा पेपर फुटी प्रकरण तसेच विद्यार्थ्यांवरील अन्यायाच्या निषेधार्थ वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉक्टर प्रकाश बाळासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या महाराष्ट्र बंदच्या हाकेला प्रतिसाद देत आज दिनांक 23 जुलै रोजी नवापूर बंद पाळण्यात येणार आहे. या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी नवापूर पोलीस ठाण्यात निवेदन देत बंद शांततेत आणि कायद्याच्या चौकटीत पार पाडण्यासाठी आवश्यक पोलीस बंदोबस्ताची मागणी केली. यावेळी वंचित बहुजन आघाडीचे नवापूर तालुका प्रवक्ते वसंत पेढारकर, तालुका युवा अध्यक्ष उमेश पवार, अजय चव्हाण आदी पदाधिकारी उपस्थित होते. शहादा तालुक्यातील मोहिदा त.श. उर्फ मामाची मोहिदे यासह 28 ग्रामपंचायतींच्या निवडणुकांच्या हालचालीस वेग आला असून पुढील महिन्यात ग्रामपंचायत निवडणुका जाहीर होतील असा अंदाज प्रशासकीय यंत्रणेवरून करण्यात येत आहे. कुकरावल, कोठली, कुरावत तसा, कवठळ तसा, दोडवाडा, तोरखेडा, नांदरखेडा, वढेणटेंभा, शेलटी, टेंभा, बामखेडा तसा, बामखेडा तत, फेस, पुसनद, सोनवद, कानडी, मनरद, सारंगखेडा, डामरखेडा, हिंदणी, देऊर, वरुळ, तश, सावळदा, अनरद, शिरूड दिगर, मोहिदा तश, ससदे या ग्रामपंचायतीवर सद्यस्थितीत सरपंच प्रशासकांची नेमणूक करण्यात आली आहे. तुम्ही हा व्हिडिओ कुठून पाहत आहात? तुमचं नाव आणि गाव कमेंटमध्ये नक्की लिहा. निवड झालेल्या प्रेक्षकांचं नाव आणि गाव पुढील व्हिडिओमध्ये घेतलं जाईल. अशाच नवनवीन बातमीसाठी आपल्या YouTube चॅनल डिजिटल आदिवासी पोर्टलला सबस्क्राईब करून घ्या.